चीज टाकून केलेला आहे ना आपण एक साधा केलेला आहे. जसं तुमच्या मुलांना आवडते तसं तुम्ही बनवा. आणि त्यासोबत लागला तर तुम्हाला टमाटर सॉस. तरी आपण ह्यामध्ये टमाटर सॉस वगैरे टाकलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज आपण बनवूया मसाले पाव. मुलांच्या आवडीचा पदार्थ. घरच्या साहित्यामध्ये हे साहित्य आहे. मी साहित्य अगोदर बघून घ्या. हे 4 कांदे आहेत मोठे. मी 5 लोकांच्या प्रमाणामध्ये बनवत असल्यामुळे थोडंसं मी साहित्य जास्त घेतलेलं आहे. हे 5 कांदे आहेत. हे 2 टोमॅटो आहेत आणि शिमला मिरच्या 3 आहेत आणि हे बटर आहे. थोडीशी साखर, लाल तिखट आणि लसूण आणि हे अद्रक आहे. हे लसणाचे 2 गड्डे आहेत. मी तुकडे करून घेतलेत, नाही तर खिसून घ्यायचं. आणि अद्रक काढून घ्यायचं नाही, आपण खिसूनच घ्यायचं. अद्रक पण असं आपण खिसणीनं खिसलेलं आहे. आणि हा टमाटर सॉस आणि ही हिरवी मिरची आहे. 3 हिरव्या मिरच्या आहेत. आता चला आपण बघूया कसं बनवायचं ते. अगोदर आपण भाजी बनवून घेऊ. तर आता मी गॅस चालू करून घेते. आपण आता हे सगळं बटर ह्याला टाकायचं नाही, आपण थोडंसं टाकायचं. नंतर आपण पावाला टाकायचं आणि थोडंसं असं तेल टाकायचं. जर बटर नसलं तर तुम्ही तूप टाकू शकता. बटर असावंच लागतंय असं काही नाही. हे थोडंसं तेल. हे गरम झालं की आपण सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेऊया. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये सगळ्यात अगोदर कांदा टाकून घ्यायचा. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. जास्त पण आपण कुठलं साहित्य जास्त शिजू द्यायचं नाही. सगळं 50% शिजू द्यायचं, म्हणजे अर्धवट शिजलेलं ठेवायचं. तर आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण काय करून घ्यायचं, शिमला मिरची टाकायची आणि आपली ही हिरवी मिरची आहे ती थोडीशी अशी टाकून घ्यायची. आणि सगळ्यात लास्टला आपण टमाटर सॉस आणि टमाटर टाकायचं आपलं. आणि हे लसूण आणि हे अद्रक आहे. ह्याला 5-10 मिनिटं असंच परतून घ्यायचं. तर आता हे आपलं टमॅटो टाकून घ्यायचं. सगळ्यात लास्टला टमॅटो टाकायचं. टमॅटो, हे आपलं लाल तिखट 2 चमचे टाकले आणि हा टमाटर सॉस. मुलांना सॉस आवडते ना, सॉस टाकायचा. आणि थोडीशी अशी ही साखर थोडीशी टाकायची. आणि हे आपलं नमक 1 चमचा टाकत आहे मी. तुम्ही चवीप्रमाणे टाका, तुमचं जेवढं साहित्य आहे त्याच्या मानाने. आता ह्याला सगळं असं व्यवस्थित हे हलवून घ्यायचं. जास्त आपलं कुठलं जास्त आपण हे करायचं नाही. आता ह्याला एक 5 मिनिट कांदा हाफ बॉईल, सगळं हाफ फ्राय करून घ्यायचं, हाफ तळून. ह्याला एक 5 मिनिट आपण परतायचं असं. 5 मिनिटानंतर आता आपलं सारण तयार होते. चौपाटीवर मिळते ना तसा मसाला पाव, एकदम मस्त असं. दुसरा कुठलाही मी मसाला वापरलेला नाही. अद्रक, लसूण आणि आपले दाखवलेले ते सगळं साहित्य. मी साहित्य बघा आणि करा. खूप सोपं आणि मुलांना खूप आवडते. तुमच्या मुलांना जर चीज वगैरे बी आवडत असलं तर तुम्ही चीज वगैरे टाकू शकता. पाव भाजताना पावावर टाकून घ्यायचं. थोडंसं असं हे करून आपण मसाला, मीठ वगैरे कसं आहे ते बघून घ्यायचं. सोप्या पद्धतीने झटपट असा आपला हा मसाले पावचं सारण. आपलं हे सारण तयार झालेलं आहे. तर थोडीशी अशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि खाली उतरून घ्यायचं आता. आणि आपले पाव भाजून घ्यायचे आणि मसाला भरायचा त्यामध्ये. तर हे असे आपले पाव चिरून घ्यायचे किंवा असे अगोदर सगळे फाडून घ्यायचे असे व्यवस्थित, नाहीतर चाकून पण चिरून घ्या तुम्ही, काही नाही. असे आता आपण भाजून घ्यायचं. गॅस स्लोच ठेवायचा आपला. थोडंसं बटर टाकायचं आणि असं थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. हा पाव असा टाकून घ्यायचा. ह्या बाजूने एकदा भाजून घ्यायचं व्यवस्थित. असा खरपूस छान भाजायचा. पहिला असं पलटून घ्यायचं आणि त्यामध्ये आपला हा मसाला भरून घ्यायचा. काही नाही, एकदम सोपा आहे आणि एकदा नक्की बनवा तुम्ही. मुलांना खूप आवडते ही रेसिपी. मस्त असे पाव उलटून पालटून असं व्यवस्थित खरपूस असं भाजायचं. गॅस आपला स्लोच ठेवायचा. ही बाजूने भाजून घेते. ही दोन्ही बाजूने व्यवस्थित असा पाव भाजून झालेला आहे. तर आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी एक दुसरा दाखवते तुम्हाला चीज टाकून कसं बनवायचं ते. आता आपण इकडं बटर टाकून घेऊया. तर असं थोडंसं
लाल तिखट आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. असं ना, हे असं भाजून घ्यायचं. ही खरपूस होईपर्यंत थोडं असंच ठेवायचं. आपली आतली बाजू बी व्यवस्थित अशी भाजून झाली. ह्याला पलटायचं आणि ह्याच्यावर असं आपण हे चीज असं खिसून घ्यायचं. जसं तुम्हाला आवडेल तसं बनवा. मी तुम्हाला दोन्ही पण पद्धती दाखवलेल्या आहेत. चीज टाकून हे पण व्यवस्थित असं चीज लावून घ्यायचं. आणि आता आपलं हे त्यावर हे आपलं भाजी टाकून घ्यायची अशी. हिला असं पॅक करून असं खरपूस असं भाजून घ्यायचं. तर आता आपलं हे खरपूस एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं. बघा कसा आवाज येते. असं भाजायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता आपलं एक चीज टाकून केलेला आहे ना आपण एक साधा केलेला आहे. जसं तुमच्या मुलांना आवडते तसं तुम्ही बनवा. आणि त्यासोबत लागला तर तुम्हाला टमाटर सॉस. तरी आपण ह्यामध्ये टमाटर सॉस वगैरे टाकलेला आहे. लागला तर घ्या, नाहीतर काही नाही. ह्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. आपला हा मसाले पाव बनवून तयार आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनते. खूप सोपं आहे, काहीच द्या अवघड नाही. कुठलेही मसाले दुसरे वापरायचे नाहीत. जे साहित्य आपलं अद्रक, लसूण, कांदा, टमाटर आणि शिमला मिरच हे आपले एकदम सोपे आणि चमचमीत मसाला पाव चौपाटी बनवून तयार आहे. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.